हा, बोला मॅडम, तुमचा प्रश्न विचारा आता. हा सर, माझ्या हस्बंडला ना रिटायरमेंटला आता 5 वर्ष बाकी आहेत. हम्म. ऍक्च्युली आमचं एक घर पण आहे आणि एक लोनवर घेण्याचा विचार आहे. लोन वगैरे मी ते फेडू पण शकतो त्या याच्यामध्ये. तर घ्याव की नाही, म्हणजे काय सजेशन देसाल सर? अच्छा, आता लक्षात घ्या मॅडम. हं. पहिलं म्हणजे मला सांगा, सर VRS घेत आहेत का? हा. हो हो. व्हॉलंटरी रिटायरमेंट घेत आहेत? नाही नाही, त्यांचं रिटायरमेंटच होणार आहे आता. आता म्हणजे 5 वर्ष आहेत ना अजून? हा, 5 वर्षांनी. हा. आणि आम्ही तुम्ही काय आता आता याच्यासाठी बोलताय, मला वाटलं आता लगेच रिटायर करतायत म्हणून विचारलं. नाही 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 सर, नाही नाही. हा, 5 वर्ष, ओके. आणि हो ओके, मग मला सांगा मॅडम की हे, ओके, तुम्ही जे नवीन घर बघताय त्याचा लोनवर घेणार तुम्ही, राईट? हो 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 सर, असा विचार आहे. ओके. सो साधारणतः हं. हे म्हणजे किती EMI तुम्हाला अफोर्डेबल असेल? म्हणजे मी तुमचं डायरेक्ट इन्कम नाही विचारणार, EMI किती अफोर्डेबल असेल तुम्हाला पर मंथ, म्हणजे पुढच्या 5 वर्षामध्ये? अच्छा, आम्ही 30,000 पर्यंत भरू शकतो सर. मंथली, राईट? पुढच्या 5 वर्षामध्ये. हो हो आणि हो म्हणजे हो हा, राईट. मग सरांची रिटायरमेंट झाल्यानंतर सरांना काय पेन्शन वगैरे आहे का? हो, पेन्शन आहे. अच्छा, मग ते त्या पेन्शन न्यू मध्ये, न्यू स्कीम मध्ये आहे, ओल्ड मध्ये. सॉरी? त्यांची ना न्यू स्कीम मध्ये आहे, म्हणजे ते जुनी पेन्शन नाही मिळणार त्यांना. अच्छा, पण EMI भरू शकता तेवढी पेन्शन मिळणार का? हो 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 सर, हो. ओके. आणि ओके, आणि म्हणजे पेन्शन भरल्या म्हणजे सॉरी, EMI भरल्यानंतर पण जे काही तुम्हाला पेन्शनची अमाऊंट राहील, जे तुम्हाला रिटायरमेंट हा फंड मिळतो तो नाही विचारत, जो मंथली पेन्शन जी येणार आहे त्याच्यामध्ये हा हा. तुमचं घर नीट चालेल का? म्हणजे बाकी सगळे EMI जाऊन आणि अजून कुठलं काही कर्ज वगैरे असेल काय, मला माहित नाही तुमचं काय हो असेल, हो सर. सगळं सगळं हा, जाऊन जाईल तुम्हाला, जाईल. हा, मग तुम्ही एक चांगलं आयुष्य जगू शकता ना? हो सर, हो हो. ओके. मुलं वगैरे तुम्हाला मॅडम काही, म्हणजे मुलं किती हा, काय? 2 मुली आहेत सर. 2 मुली आहेत. हम्म. एक इंजिनिअरिंग करत आहे आणि आणि दुसरी? सॉरी, आवाज ब्रेक होते. एक इंजिनिअरिंग करते, दुसरी? दुसरी 10वीला आहे सर, यावर्षी. ओके. जी इंजिनिअरिंग वाली आहे ती तर म्हणजे पुढच्या 2-4 वर्षामध्ये ती मला वाटतं जॉबला वगैरे लागेल, राईट? हो. ओके. अच्छा, आणि प्रॉपर्टीचं जे लोन आहे ते तुम्ही किती वर्षाचं बघताय? म्हणजे तुम्ही आता घेतली नवीन प्रॉपर्टी, तर किती वर्षाचं बघताय? मॅडम, आवाज आठ येतोय? वर्षासाठी 8. 8 वर्षासाठी, हो. ओके, म्हणजे रिटायरमेंट नंतर पण 3 वर्ष, नॉट मोर दॅन दॅट, बरोबर? हो 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 हो. ओके. मला पूर्ण तुमचं हे कळलेलं आहे, म्हणजे तुमचं हे काय ओव्हरऑल सिनेरिओ आहे तुम्हाला सगळं कळलेलं आहे. आता मी जे उत्तर देईन ते प्रॉपरली तुम्ही मॅडम समजून घ्या मी जे बोलतो ते, आणि मी खूप प्रॅक्टिकल उत्तर ओके देईन ओके तुम्हाला. सर. आता लक्षात घ्या, हा. मी आता बघा, आपण हे ऑनलाईन सेशन घेतोय त्यामुळे मी तुमचं इन्कम किती, पैसे किती वाचतात ते इनडेप्थ तुम्हाला विचारू शकतो, वरवरचं विचारू लागतं, कारण त्याविषयी मी तुम्हाला उत्तर देऊ नाही शकत, राईट? की म्हणजे काय केलं पाहिजे, हा. right? हा, म्हणून मी तुम्हाला फक्त बाबा आपण ओके पे करू शकतो की नाही विचारलं. ठीक आहे, तुम्ही बोललात की आम्ही ओके. पे करू शकतो. आता बघा सर, रिटायरमेंट घेत आहेत म्हणजे ऑलमोस्ट सिनियरिटीला असतील, बरोबर? म्हणजे 60च्या हो आसपास, हो. बरोबर, राईट? नाही. हा हा, हा. म्हणजे थोडंफार वर खाली असेल ना? येस येस येस, हो सर. हा, तर मॅडम लक्षात घ्या, म्हणजे सविता मॅडम आणि इथे जेवढे पण आपले लोक ऐकतायत सगळ्यांना मी तेच बोलतो की ठीक आहे, आता त्यांनी ऑलरेडी जे काय सविता मॅडम त्यांच्या आणि हस्बंडनी जे काय पैसा पाणी प्रॉपर्टी बनवलं असेल एवढ्या वर्ष, आता सर रिटायरमेंटला आहेत म्हणजे त्यांनी भरपूर वर्ष त्यांनी आपलं योगदान दिलं असणार, राईट? आणि आता ते रिटायरमेंटला आहेत आणि 4-5 वर्ष त्यांची राहिली आहेत. ठीक आहे, आता 5 वर्षानंतर फक्त 3 वर्षच आपल्याला पे करायचे आहेत. ठीक आहे, ते घर घेऊ शकतात, काही एक हरकत नाहीये, राईट? पण लक्षात घ्या, जर एकदम प्रेशरायझिंग असेल की बाबा मी ते, आता ठीक आहे, जोपर्यंत आता म्हणजे जॉब वरती आहे तेव्हा पगार थोडा जास्ती असतो, पेन्शन थोडं कमी असतं ऍज कम्पेअर टू म्हणजे वर्किंग पेक्षा. हो हा, तर तेव्हा हो पण जर आपण म्हणजे हफ्ता पे केल्यानंतर ती पुढची जी 3 वर्ष आहेत, म्हणजे रिटायरमेंट गेलं, ते पण एकदम छान गेली पाहिजेत. कारण आपण आता रिटायरमेंट एजला आलोय, आता हळूहळू मुलं मुली आहेत आपल्या दोन्ही, राईट? ते त्या लग्न करून जाणाऱ्या आहेत, राईट? सो आता तुम्हाला हसबंड वाईफ, तुम्ही सविता मॅडम आणि तुम्ही तुम्ही तुमचं आयुष्य जगणं, हम्म. एन्जॉय करणं, ते पण इम्पॉर्टंट आहे. जर आपण ठीक आहे, मान्य आहे हो प्रॉपर्टी सर. बनवू, हा, मान्य आहे प्रॉपर्टी बनवू,
पण त्याचा ईएमआयचा एवढं बर्डन असेल, आपली चांगली मोठी प्रॉपर्टी होईल, त्याचं व्हॅल्युएशन पुढे 2, 5, 10, 20 वर्षांनी त्याचं व्हॅल्युएशन पण मे बी खूप वाढेल, चांगला मोठा फायदा आहे फायनान्शियल. पण आपलं जे आयुष्य एन्जॉय करायचं होतं, किंवा आपल्याला जे म्हणतात ना, आता एवढं वर्ष सरांनी काम केलं, राईट, आणि आता रिटायरमेंट घेऊन जर आपल्याला आपलं आयुष्य जगायचं, त्याच्यासाठी पैसा जो लागणारा आहे, राईट, तो जर आपण जास्ती ब्लॉक केला, ठीक आहे, थोडा ब्लॉक करा, की आपल्याला काटकसर कुठे करावी लागते, किंवा नीट आयुष्य जगताय ना, तर मी बोलेन हा टोका टाकू तुम्ही. पण ईएमआय वगैरे पे करून पण मस्त हसत खेळत छान आयुष्य जगू शकता, कुठेही काटकसर काही लागत नाहीये. छान आयुष्य तुम्ही आणि तुमची फॅमिली, ज्या मुली त्या पुढे जाऊन लग्न होऊन जाणाऱ्या आहेत, राईट, त्यांना सगळं छान आयुष्य मिळतंय त्यांचं. आता ती एक हो मुलगी जी लहान आहे, तिच्या शिक्षणाचा खर्च, किंवा इंजिनिअरिंग वाली आहे मोठी, तिचा शिक्षणाचा खर्च सगळं मॅनेज होत आहे. तर काही टेन्शन नाही. फक्त अजून एक गोष्ट लक्षात घ्या, की तुमच्या हम्म. मुलीकडे लग्न होऊन जाणार आहे, शेवटी बघा तुम्ही हजबंड वाईफच राहणार, राईट. सो म्हणा तुम्ही जरी प्रॉपर्टीज वगैरे काही Yes. बनवले, तरी पण ते जरी मुलींना दिलं, ते लग्न होऊन ते जावायला जातील, राईट. ना, ते तुमची इच्छा आहे. तर त्यामुळे बरं, आणि जर तुमच्याकडेच ठेवताय तुम्ही, तरी काही प्रॉब्लेम नाही. पण हे सगळं करत असताना मला एवढंच म्हणायचं आहे, की कुठेही तुमच्यावरती फायनान्शियल बर्डन येत नसेल, तर बिंदास पुढे जा. जर म्हणजे आणि एकदम मस्त हॅपीली जर होत असेल, जर एकदम जास्ती काटकसर करून फायनान्शियल बर्डन येत असेल, तर मला ते वाटतं पुढे नाही जावं. कारण आपण दोन्ही बॅलन्स करून चाललं पाहिजे. जसं मी पण प्रॉपर्टीज घेतो, सगळं करतो, राईट, शेअर्स मध्ये इन्व्हेस्ट करतो, पण मी सगळं बॅलन्स करून चालतो, की ठीक आहे, पुढे जाऊन मला भरपूर जास्ती मोठा फायदा होईल, अजून माझा बिझनेस, माझी कंपनी, माझा इन्व्हेस्टमेंट भरपूर मोठे होतील. पण सध्याच्या डेटमध्ये समजा मी खूप प्रेशरमध्ये जगतोय, खूप ओव्हर रिस्क घेतली आहे, की ओव्हर मी एक्सपोजर दिलंय ईएमआय आणि ह्याच्या, तर काय फायदा. आपले जे आयुष्यातले क्रीम वर्ष आहेत ते निघून जातात. त्यावेळी थोडे कमी पैसे, कमी प्रॉपर्टी, कमी हे असेल चालेल, पण जो आपला आजचा क्षण आहे, तो आपण छान जगलो पाहिजे. काय माहितीये, हे उद्या उद्या काय होईल कोणाला काय माहिती, आपण किती वर्ष जगू न जगू कोणाला माहिती. सो प्रत्येक क्षण, म्हणतात ना, ते गाणं आहे बघा, अपना हर दिन ऐसे जियो जैसे की आखरी हो. इट्स अ फॅक्ट, राईट. सो आपण असं आयुष्य जगलं पाहिजे, की प्रत्येक दिवस जो आहे आपला हा शेवटचा दिवस आहे. पुढे जसं, म्हणजे सॉरी असं बोलायला नको, पण आपले जे उपमुख्यमंत्री आहेत, राईट, अजितदादा पवार, खूप दुःख झालं जेव्हा त्यांचं प्लेन क्रॅश झालं. आपल्याला वाटलं पण नव्हतं, राईट, आम्हालाही वाटलं नव्हतं की असं काही आम्हाला ऐकायला मिळेल. म्हणजे खूप मोठी शॉकिंग गोष्ट होती. ती व्यक्ती हो एवढ्या ना. वर्षासाठी करत होती, राईट, अचानक असं घडलं. तर आपले उपमुख्यमंत्री आहेत म्हणा ना, ते ते अनसर्टन गोष्टीपासून वाचू नाही शकले, राईट. तर मग आपलं काय. तर त्यामुळे म्हणजे मला हे म्हणायचं आहे, की म्हणा ना, आपण देवाच्या कृपेने आपण सर्व माणसं जे आहेत, आपण चांगलं आयुष्य जगू, म्हणता ना, 100 पार करून आपण जगू. पण लक्षात घ्या, पण आपण जे आहे जेवढं पण जगू आपण तेवढं हॅपीली होतं, म्हणजे प्रेशर नाही घ्यायचं, एवढंच मला म्हणायचं आहे. आणि जर तुमची कॅपॅसिटी आहे तर तुम्ही हात टाकू शकता, आणि तेही रिस्की नसेल प्रॉपर्टी, म्हणजे बाबा प्रॉपर म्हणजे. आणि मेन म्हणजे अजून एक मॅडम, जर प्रॉपर्टी घेताय तर अंडर कन्स्ट्रक्शन आहे की ती रेडी पोझिशन आहे. नाही, हे आहे सर, ती म्हणजे जुनी हे आहे प्रॉपर्टी. हा, म्हणजे रिपर्चेस मध्ये घेता ना तुम्ही. जुनी आहे, जुनी. हा, रिपर्चेस मध्ये. हा. हा, चालेल चालेल, काय प्रॉब्लेम नाहीये जर तुमचं प्रॉपर कॅपॅसिटी आहे. म्हणजे ह्या एजला जेव्हा आपलं जसं वय वाढत जातं, आपण अबाव 50, 55, 60 जातो, तर त्यावेळी आपल्याला रिस्क एक्सपोजर कमी करायचं. अशा वेळी आपण अंडर कन्स्ट्रक्शन तर घेऊच नाही. उद्या जाऊन काही गडबड झाली, काही बिल्डरनी गडबड केली, भले रेरा बिरा सगळं आहे, पण हल्ली काय म्हणतात ना, भरपूर इश्यूज होतात, राईट. काय प्रोजेक्ट अडकलं, हा. काय झालं, तर ते आपल्याला पण ह्या वयामध्ये फायनान्शियल प्रेशर नको घ्यायला. तर त्यामुळे रेडी पोझिशन किंवा हे रिपर्चेस मध्ये घेता तर काही प्रॉब्लेम नाहीये, जर तुमचं म्हणजे ओव्हरऑल तुमचं प्रॉपर फायनान्शियल मॅनेजमेंट असेल तर, मॅडम. ओके. ओके. हो, ओके सर. थँक्यू, थँक्यू. यस, धन्यवाद. खूप छान गायडन्स केलं सर तुम्ही. धन्यवाद. थँक्यू मॅडम. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. हो, ओके. ओके.